थंडीचे दिवस होते ते साल होतं 1956 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतरचं. डेव्हिड होल्डन नावाचा एक तरुण ब्रिटिश पत्रकार बहरीनमध्ये उतरला अरबस्तान बघायला. वाळवंट, खजुराच्या बागा, धावबोटी हे सगळं बघायला तो आलेला होता. संध्याकाळी त्याला एका बागेत पार्टीचं आमंत्रण मिळालं, तो गेला. तिथं गेल्यानंतर त्याला जे दिसलं ते बघून त्याला प्रश्न पडला की आपण नेमकं आलोय कुठं. ती पार्टी म्हणजे काही साधी पार्टी नव्हती, तर तो एक दरबार होता. आणि तो दरबार कशासाठी भरवलेला होता, तर राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणजे एम्प्रेस ऑफ इंडिया घोषित केलेलं होतं. त्याच्या स्मरणार्थ अरबस्तानामध्ये तो कार्यक्रम ठेवलेला होता. आणि तो किताब मिळून त्या दिवसापर्यंत 79 वर्ष पूर्ण झालेली होती. होल्डनने पुढे असं लिहून ठेवलंय की तिथलं जे नोकर होते ते स्वतःला बिअरर म्हणून घेत होते. कपडे धुणाऱ्याला दुसरं कुठलंही नाव नव्हतं, त्याला सगळे धोबी म्हणायचे. दरबारातला जो पहारेकरी होता त्याला चौकीदार म्हणायचे. आणि रविवारी दुपारच्या जेवणामध्ये करी कंपल्सरी असायचं. एडनमध्ये गेल्यावर तो म्हणाला की इथल्या घड्याळाचे काटे 70 वर्षापूर्वी थांबलेले आहेत. माणूस अरबस्तानात उभा असतो पण तरीही आजूबाजूला सगळा भारत दिसत असतो, सगळं काही भारतासारखं. आता प्रश्न असा की अरबस्तानात हा भारत आला तरी कुठून? याचं उत्तर एका ओळीत सांगायचं तर आज जे दुबई आहे, अबुधाबी आहे, शारजा आहे, त्या सगळ्या अरब शेखांच्या पूर्वी 125 वर्षापूर्वी रियासती होत्या, ज्या मुंबईतून आणि दिल्लीतून चालायच्या. जून 2025 मध्ये बीबीसीनं यावर एक आर्टिकल लिहिलेलं होतं, वेन दुबई ऑलमोस्ट बिकेम अ पार्ट ऑफ इंडिया. म्हणजे जेव्हा दुबई जवळजवळ भारताचा भाग होता राहिला. तो लेख लिहिला होता सॅम डॅलरिम्पल या तरुण इतिहासकारानं. आणि तो त्याच्याच शॅटर्ड लँड्स या पुस्तकामध्ये त्यानं संपूर्णपणे विस्तारित स्वरूपात लिहिलाय. 1 एप्रिल 1947 या एका तारखेला नेमकं काय घडलेलं होतं? दुबईत भारतीय रुपया 1966 पर्यंत चालत होता. तो का चालत होता? दुबईतलं पहिलं पोस्ट ऑफिस भारतीय टपाल खात्यानं काढलेलं होतं. भारताच्या संस्थानांच्या अधिकृत यादीमध्ये पहिलं नाव होतं अबुधाबी. आणि सर्वात मोठा प्रश्न, तो एक कागद जर त्यावेळेला आला नसता तर आजचं दुबई हे भारताचं असतं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर गोष्ट सुरू होते नोव्हेंबर 1819 मध्ये. मुंबई बंदरातून एक आरमार निघालं. हे आरमार निघालं होतं आखातातल्या चाच्यांचा बंदोबस्त करायला, म्हणजे पायरेट्सचा बंदोबस्त करायला. या मोहिमेनं रास अल खामयचा किल्ला उद्ध्वस्त केला. शारजा, अजमान, अल कुवैन आणि दुबईची तटबंदी जमीनदोस्ती केली. 8 जानेवारी 1820 ला जनरल मॅरिटाईम ट्रीटी झाला आणि तिथून त्या किनाऱ्याचं नावच बदललं. जो पायरेट कोस्ट म्हणला जात होता त्याला आता ट्रुशल कोस्ट म्हणवलं गेलं. 1853 ला कायमस्वरूपी तह झाला आणि 1892 ला एक्सक्लुसिव्ह ॲग्रीमेंट झाले ब्रिटिशांच्या बरोबर, ज्यात शेखांनी आपले परराष्ट्र संबंध ब्रिटिशांच्या हातात कायमचे दिले. या शेखांचं अंतर्गत राज्य त्यांच्याकडेच राहिलं, पण बाहेरच्या जगाशी बोलायचा अधिकार संपला. आणि हा सगळा कारभार चालवायला 1822 सालीच एक यंत्रणा उभी राहिली होती, पर्शियन गल्फ रेसिडेन्सी. तिचं मुख्यालय होतं बुशायरमध्ये, म्हणजे एका इराणी शहरामध्ये. अरब शेखांचा कारभार मुंबईच्या गव्हर्नरच्या आदेशाने चालवला जात होता. 1873 साली हा कारभार मुंबईच्या गव्हर्नरकडून थेट भारताच्या व्हाईसरॉयकडे गेला. आणि मग हळूहळू या रियासती कागदोपत्री भारत या शब्दांच्या आत सरकत गेल्या. 1889च्या इंटरप्रिटेशन ऍक्टने ब्रिटिश कायद्यांच्या भाषेत इंडिया म्हणजे काय याची व्याख्या केली. ब्रिटिश भारत आणि राणीच्या आधिपत्याखालची सगळी संस्थानं या व्याख्येच्या आत या आखातातली संस्थानं देखील येत होती. याचा जबरदस्त पुरावा म्हणजे अलकाबनामा. अलकाबनामा हा भारतातल्या संस्थानिकांची अधिकृत यादी होती. कोणत्या राजाला काय संबोधायचं, कोणता दर्जा द्यायचा याची एक सरकारी यादी असायची. ही यादी ABCD प्रमाणे लावलेली असायची. या यादीतलं पहिलं नाव होतं अबुधाबी. भारताच्या संस्थानाच्या यादीतलं हे पहिलं पान होतं. 1903 साली लॉर्ड कर्झननं शारजाच्या किनाऱ्यावर भेट दिली आणि तिथे एक दरबार भरवला. त्याचे फोटो आज देखील ब्रिटिश लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. त्या फोटोमध्ये एक गोष्ट दिसते, ती म्हणजे बसायला पुरेशा खुर्च्या नव्हत्या म्हणून तिथले जे अरब शेख होते ते खाली जमिनीवर बसलेले होते. कर्झनसाठी हा किनारा म्हणजे भारताची पश्चिम सरहद्द होती, एक बॉर्डर होती. या साम्राज्याच्या उतरंडीमध्ये दुबईचं स्थान काय होतं? जयपूरला तोफांची सलामी होती, बहावलपूरला होती, काश्मीरला होती. दुबईला एकही तोफाची सलामी त्या काळापर्यंत नव्हती. साम्राज्याच्या हिशोबात म्हणायचं तर दुबई कुठंच लागत नव्हतं. दुबई भारतातलं एक छोटंसं संस्थान होतं. आणि आता एक अशी गोष्ट जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल, ब्रिटिश भारताचा खरा नकाशा म्हणजे या आखाती प्रदेशांसह जो नकाशा असायला पाहिजे तो कधीही सार्वजनिकरित्या छापला जात नसे. तो गुप्तपणे छापला जायचा. कारण तुर्कस्तानमध्ये एक ऑटोमन साम्राज्य होतं. या साम्राज्याला डिवचायचं नव्हतं.
रॉयल एशियाटिक सोसायटी मधल्या एका व्याख्यात्यानं एक टोमणा मारला होता आणि तो म्हणाला होता, ब्रिटिश या संस्थानांना अशा पद्धतीने झाकून ठेवतात जसा एखादा शेख आपल्या आवडत्या पत्नीला बुरख्यात ठेवतो. म्हणजे भारताच्या नकाशाला एक पश्चिमेकडचा पंख होता, पण तो कोणालाही दिसू द्यायचा नव्हता, म्हणून असे नकाशे कधीही सार्वजनिक केले गेले नाहीत. पण जमिनीवर मात्र ही संस्थानं भारताचाच भाग होती. 1909 साली ट्रुशेल स्टेट्स मधलं पहिलं पोस्ट ऑफिस दुबईमध्ये उघडलं. ते चालवत होतं ब्रिटिश भारताचं टपाल खातं आणि त्यावर तिकीटं लागायची ब्रिटिश इंडियाची तिकीटं. 1947 पर्यंत तिथं भारतीय रेव्हेन्यू स्टॅम्प्स वापरले जात होते. तिथलं चलन कोणतं होतं तर भारतीय रुपया. आता जे रियाल आणि दिनार आपण बघतो हे तेव्हा नव्हतं. मग ते कधी आलं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण 1947 पर्यंत कंपल्सरी रुपया होता, त्यानंतरही होता, सांगतो पुढं. तिथं सैन्य तैनात असायचं, ते सैन्य असायचं भारताचं. न्याय व्यवस्था कोणती होती तर भारतातून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडून चालवली जाणारी ब्रिटिश कोर्ट सिस्टीम. 1839 साली ब्रिटिशांनी एडन ताब्यात घेतलं आणि ते चक्क मुंबई इलाख्याचा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक भाग म्हणून चालवलं. म्हणजे आपलं मुंबईचं जे राज्य होतं त्याचाच एक भाग हे एडन देखील होतं. हे एक आश्चर्याची गोष्ट आहे. एडनमध्ये गुजराती व्यापारी होते, कोकणी दुकानदार होते. ओमानचा सुलतान अरबीपेक्षा उर्दू सफाईदारपणे आणि चांगलं बोलायचा, कारण ओमानचे सुलतान अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिकायचे. येमेनच्या पूर्व भागातलं जे कुवैती राज्य होतं त्याचे राज्यकर्ते चक्क हैदराबादच्या निजामाचे मांडलिक होते. त्यांचे सैनिक हैदराबादी गणवेश घालायचे आणि मुकल्ला इथल्या त्यांचा जो राजवाडा होता तो हैदराबादच्या एका इमारतीच्या धर्तीवर बांधलेला होता. आणि हो, याच देवाणघेवाणीतून एक पदार्थ जन्माला आला. येमेनच्या हरिसामध्ये तेलुगू मसाले पडले आणि त्यातून जन्माला आला हैदराबादी हलीम. आपण आज जो हलीम खातो तो याच एका न झालेल्या फाळणीचा शिल्लक राहिलेला एक पुरावा आहे. पण या गोष्टीत माणूस कुठे आहे तर इथं माणूस देखील आहे. त्याचं नाव आहे मोहम्मद अली लक्मन. एडन मधला सर्वात मोठा संपादक पत्रकार. 1931 साली महात्मा गांधी एडनला आले तेव्हा गांधीजींचं गुजराती अरबीमध्ये भाषांतर करणारा एक माणूस होता, तो हाच लक्मन होता. लक्मन काँग्रेसचा चाहता होता. तो स्वतःला भारतीय राष्ट्रवादी म्हणजे नॅशनलिस्ट म्हणून घ्यायचा आणि त्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी देखील मैत्री होती. हे सगळं त्यानं स्वतःच्या आठवणींमध्ये लिहून ठेवलंय. आता विचार करा, 1931 साली अरबस्तानातला एक अरब संपादक स्वतःला भारतीय राष्ट्रवादी म्हणवून घेतोय. यापेक्षा मोठा पुरावा आणखी काय पाहिजे. पण पुढे तोच लक्मन काँग्रेसपासून दूर गेला आणि हळूहळू अरब राष्ट्रवादाकडे म्हणजे अरब नॅशनलिझमकडे वळला. का? कारण त्याला हळूहळू लक्षात आलं की ज्या भारताचा तो भाग होता तो ऍक्च्युली भारताचा भाग नव्हता, तर तो एका ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेचा भाग होता आणि सत्ता ही ब्रिटिशांची होती, भारतीयांची नव्हती. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. 1 एप्रिल 1937 ला एडनमध्ये एक कार्यक्रम झाला. गव्हर्नर रेले कारमधून आले आणि त्यांच्या कारभोवती उंटावरचे अनेक सैनिक वगैरे होते. 17 तोफांची सलामी झाली आणि 6वे जॉर्ज यांची एक तार त्यांनी जाहीरपणे वाचून दाखवली. त्या तारेत काय लिहिलं होतं तर 100 वर्षांपेक्षा जास्त भारतीय साम्राज्याशी असलेला जो एडनचा आणि तिथल्या जगताचा संबंध होता तो तुटतो आहे असं लिहिलेलं. एडन भारतापासून वेगळं झालं. त्याच दिवशी ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार देखील भारतापासून वेगळा झाला. ती तारीख होती 1 एप्रिल 1937. आणि मग तारीख आली 1 एप्रिल 1947, बरोबर 10 वर्षांनी. स्वातंत्र्याला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला 4.5 महिने बाकी राहिलेले असताना कोणताही कार्यक्रम नाही, कोणतीही तोफ नाही, कोणतीही तार नाही. सगळ्या आखाती प्रदेशांची जी जबाबदारी होती ती भारत सरकारकडून काढून घेऊन लंडनच्या फॉरेन ऑफिसकडे देण्यात आली. फक्त एक प्रशासकीय आदेशावर हे सगळं केलं. पुढच्या वर्षभरात उरलेली सगळी हस्तांतरणं, टपाल सगळं काही पूर्ण झालं. 1947 ला जेव्हा ब्रिटिशांचं सार्वभौमत्व भारतावरून संपलं आणि भारत एक नवीन देश म्हणून जन्माला आला तेव्हा भारतातली जवळजवळ 350-400 संस्थानं ही स्वतंत्र झाली आणि त्यांना ठरवायचं होतं की त्यांना भारतात राहायचंय की पाकिस्तानमध्ये राहायचंय. त्यावेळेला या यादीमध्ये खरं तर ही संस्थानं देखील असायला पाहिजे होती, पण ब्रिटिशांनी डोकं चालवून ती संस्थानं अगोदरच वेगळी काढलेली होती. सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन यांच्या टेबलावर जी फाईल ठेवलेली होती ज्यामध्ये जी संस्थानं होती ती संस्थानं त्या यादीमध्ये कधीच आली नाहीत. आणि म्हणून काही लोक असं सांगायचा प्रयत्न करतात की नेहरूंनी दुबई नाकारली, पण तसं काही झालं नाही. ते सिद्ध करणारा एक देखील कागद नाही. कुठल्याही ब्रिटिश किंवा भारतीय दस्तऐवजात असं लिहिलेलं नाही. कोणीही नेहरूंच्या समोर ही आखाती देश ठेवलेले नव्हते.
आणि ते त्यांनी नाकारले नव्हते. आखातातला रेसिडेंट विल्यम हे यानं तर सरळ लिहून ठेवलंय की अरबांना भारतीयांच्या किंवा पाकिस्तान्यांच्या ताब्यात देणं योग्य होणार नाही. आणि तिकडं लंडनमध्ये पंतप्रधान ॲटलीनं असं सुचवलं होतं की भारतातून आपण बाहेर पडताना अरबस्तानातून देखील बाहेर पडायला पाहिजे, पण ब्रिटिश पडले नाहीत. डॅलरिम्पलनं लिहून ठेवलंय की त्याचं म्हणणं दाबून टाकलं गेलं, म्हणजे निर्णय दिल्लीत झाला नाही, तो लंडनमध्ये झालेला होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 1947 साली त्या वाळवंटात तेल सापडलेलं नव्हतं. दुबईचं फतेह नावाचं तेल क्षेत्र आहे, ते 1966ला सापडलं. म्हणजे 1947 साली कोणीही तेलाची खाण फुकट सोडून देत नव्हतं. ती फक्त वाळू होती आणि तिची किंमत कुणालाच माहिती नव्हती. कदाचित त्यामुळेच भारतातल्या लोकांना देखील तिथं काही विशेष इंटरेस्ट नव्हता. पण डॅलरिम्पल म्हणतात त्याप्रमाणे ही सगळी संस्थानं प्रशासकीय दृष्ट्या ज्या एका टोपलीत होती, नेमक्या त्याच टोपलीत भारतीय संस्थानं होती. सार्वभौमत्व संपल्यानंतर संस्थानं ज्या तर्कानं भारतात किंवा पाकिस्तानात गेली, त्याच तर्कानं ही संस्थानं देखील भारतात किंवा पाकिस्तानात गेली असती. या यादीतलं पहिलं नाव अबुधाबी होतं. चलन भारतीय होतं, टपाल व्यवस्था भारतीय होती, न्यायालय भारतीय होतं, सैन्य भारतीय होतं, भारतीय अधिकारी होते. आणि 1947चा तो आदेश नेमका सत्यान्तराच्या अगोदर 4.5 महिने काढला गेला. म्हणजे तो अपघात नव्हता, तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. म्हणून डॅलरिम्पल त्याला भारताची सर्वात मोठी गमावलेली संधी असं म्हणतात. पण याच्यामधली एक दुसरी बाजू देखील समजून घ्यायला पाहिजे, नाहीतर आपण एकच बाजूचं चित्र बघतोय असं होईल. ती म्हणजे या सगळ्या अरब संस्थानावरचं सार्वभौमत्व ब्रिटिशांचं होतं. ब्रिटिशांनी ते निर्माण केलेलं होतं. ते भारतानं कधीही त्या अगोदर निर्माण केलेलं नव्हतं. आग्नेयेकडं भारताचं राज्य होतं, पण इकडं नव्हतं. आणि ते संपल्यानंतर ते सगळं ब्रिटिशांच्याकडेच परत जाणार होतं. दुसरी गोष्ट, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ किती महत्त्वाचा आहे ते आता आपल्याला कोणीही नवीन सांगायची गरज नाही, आणि ते ब्रिटिशांना तेव्हाही माहिती होतं. त्यामुळं हा जगातला सगळ्यात महत्त्वाचा तेलमार्ग ब्रिटिशांनी कधीही आपल्या हातातून सोडायची तयारी ठेवलेली नव्हती. पुढे 24 वर्ष ब्रिटिश त्याला चिकटून बसलेले होते. आणखी एक गोष्ट म्हणजे 10 वर्षात नासरचा जो अरब राष्ट्रवाद आला तो आला असता, आणि 1967 साली एडनमधून ब्रिटिशांना बंड झालं आणि त्यानंतर हाकलून लावलं गेलं. ते कदाचित मग भारतासमोर देखील झालं असतं, आणि कधीतरी भारताचं जरी राज्य असतं तर कदाचित भारताला आपलं राज्य सोडावं लागलं असतं. पण खरी गंमत अजून पुढे आहे. 1947 साली जो संबंध तुटला असं आपण म्हणतो, तो प्रत्यक्षात 47ला तुटला नव्हता. 1950 आणि 1960च्या दशकात देखील दुबई भारतीय रुपयावर चालत होती, आणि त्यातून एक विचित्र समस्या उभी राहत होती, सोनं. भारतात सोन्यावर कडक निर्बंध घातलेले होते. दुबईत सोनं जे अंशवरती होतं त्याची किंमत होती $35, आणि भारतात त्याची किंमत होती $68 पर्यंत. आणि लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी करायचे आणि भारतात सोनं घेऊन यायचे. भारताला हा फटका बसत होता. म्हणून 1 मे 1959ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं, लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक गोष्ट केली, ती म्हणजे गल्फ रुपी नावाचं एक वेगळं चलन काढलं. म्हणजे गल्फ रुपी देखील भारताचाच होता आणि भारतातूनच चालत होता. जे चलन फक्त भारताबाहेर तिथं अरब कंट्रीजमध्ये चालणार होतं, जेणेकरून सोन्याच्या तस्करीमुळे परकीय चलनाचा जो साठा संपत होता त्याच्यावरती चाप बसेल. मग कुवेतनं 1961ला स्वतःचं दिनार चलन काढलं, बहरीननं 1965ला काढलं, आणि 6 जून 1966ला भारतानं रुपयाचं अवमूल्यन केलं. आणि त्यामुळं रुपया आणि ती चलनं यांच्यातला जो संबंध होता त्यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं गल्फ रुपी हे चलन देखील मागे घेतलं आणि काही काळ सौदी रियाल वापरला. त्याने 18 सप्टेंबर 1966ला स्वतःचा कतार अँड दुबई रियाल काढला. आणि जेव्हा भारताचं चलन तिथं चालायचं बंद झालं, तेव्हा खरं तर भारत आणि दुबई किंवा ती अरब एमिरेट्स आपल्यापासून वेगळे झाले, फाळणी झाली असं आपण म्हणू शकतो. आता राहिला शेवटचा अध्याय. 16 जानेवारी 1968ला ब्रिटनने जाहीर केलं की ते सुवेझच्या पूर्वेकडून आपलं सैन्य काढून घेत आहेत. आखाती शेखांनी मग काय केलं तर 2 डिसेंबर 1971ला युनायटेड अरब एमिरेट्सची स्थापना केली. बहरीन आणि कतार वेगळे राहिले. आता 2026 मध्ये उभे राहून बघा, भारत आणि UAE यांच्यातला व्यापार गेल्या अनेक वर्षामध्ये 101 अब्ज डॉलरच्या पुढे गेलाय. तिथं आज साधारण 33 लाखांच्या पेक्षा जास्त राहतात लोक, आणि जवळजवळ आपल्या दूतावासाचे आकडे बघितले तर 43 लाखापेक्षा जास्त लोक राहतात. दुबईमध्ये आज एक कृष्णाचं मंदिर बांधलेलं आहे, ज्यासाठीची जमीन खुद्द तिथले शेख रशीद यांनी दिलेली आहे. आज दुबई भारतात नाही, UAE देखील भारतात नाही, पण तरी देखील आपल्याला माहिती आहे की दुबईमधली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही आज देखील हिंदीच आहे. तर दुबई आणि भारत यांच्या संबंधाबद्दलचा आणि दुबई कसं भारतात येता राहिलं त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ होता. तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.